मला एक कळत नाही, आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, NCPचे कार्यकर्ते होण्याअगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो. राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो. पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे? मला मुळात चूक कळली नाही आहे. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत. मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो. कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार. हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार. यामध्ये साहेब निलेश राणे असंही म्हणतायत की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी असा प्रकार घडत असतो. असं आहे, तो राजकीय आरोप आहे. प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे. म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे. कोण कुठे जात असतील. आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर बोला. हां साहेब, शरद पवार असं म्हणतात की कामावर नाही पैशावर मतं मागितली जातात. असं आहे, आदरणीय पवार साहेबांच्या प्रश्नावर किंवा स्टेटमेंटवर उत्तर देणं एवढा मी काय मोठा नाही. रवींद्र चव्हाण काल असं म्हणाले होते की जो निर्णय झाला, युतीबाबतचा जो निर्णय होणार होता तो प्रदेशवरून झाला नाही, तो स्थानिक लेवलच्या बॉडीने जो निर्णय ठरवला. बघा, ती भारतीय जनता पक्षाची प्रक्रियाच आहे. तुम्ही कधीतरी आमच्या कार्यालयामध्ये या. आम्ही जसा भारतीय जनता पक्ष समजून घेतलेला आहे तसं आमच्या पत्रकार मित्रांना सांगेन, तुम्ही पण समजून घ्या. ती एक प्रक्रियेचा भाग असतो. कार्यकर्त्यांच्या इंटरव्ह्यू, कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू होता, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री ह्या सगळ्यांसमोर ते कार्यकर्त्यांचं मत मागितलं जातं, घेतलं जातं. तो प्रस्ताव प्रदेशकडे जातो. परत आता कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने त्या जिल्ह्याच्या राजकीय अनुसार त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक दिली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता युतीचा विषय संपलेला, निवडणूक संपायला आलेली आहे, मतदानासाठी आलेलो आहे. म्हणून आपल्याला कृपया मी विनंती करतो, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका आम्ही ह्या सगळ्या विकासाच्याच अजेंडावर भारतीय जनता पक्ष लढवतो आहे. बाकी कुठल्या अजेंडावर लढवतात हे मला मुळीच माहीत नाही. आणि मला त्या पक्षाच्या बाबतीमध्ये आघाड्यांच्याबद्दल बोलायचंही नाही. पण भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही आदरणीय रवी चव्हाण साहेबांची भाषणं बघा, माझी भाषणं बघा, आमचे कॅन्डिडेट, नगराध्यक्ष, आमचे अन्य जिल्ह्याचे नेत्यांचे भाषणं बघा. आम्ही फक्त विकासावर बोलतोय. आमची गाडी रुळावरून हलत नाही आहे. बाकी कितीही प्रयत्न करत असतील की आमची गाडी दुसऱ्या रुळावर जाईल, आम्ही एकच रुळावर आहे की सिंधुदुर्गचा मतदार हाच भारतीय जनता पक्षाचा केंद्रबिंदू आहे. आम्ही निवडणुकीत त्यांच्यासाठीच लढवतो, जेणेकरून मतदारांचा विकास, मतदारांचं भविष्य यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय. त्याच्यामध्ये कोणी किती प्रयत्न केला तर आम्ही काय आमचा चॅनल बदलणार नाही. साहेब, आपण सावंतवाडी असं म्हटलं होतं की ये अंदर की बात आहे, दीपक भाई हमारे साथ आहे. त्यावर दीपक भाई असं म्हणतात की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही दिवस बाहेर पडलेलो नाही आहे, मात्र माझ्या नावाचा वापर करणं चुकीचं आहे, मला मत म्हणजे शिवसेनेला मत. बघा, आदरणीय दीपक केसरकर साहेब हे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या तब्येत असो, त्यांच्या ह्या आरोग्याबाबतीमध्ये आम्हाला सगळेच आम्ही म्हणजे त्यांच्याबद्दल वारंवार आम्ही विचारपूस करतो. आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या पद्धतीने काळजी जेवढे आम्हाला शक्य आम्ही पण घेणार आहोत. काही महिन्या अगोदर जेव्हा ते आजारी पडले तर मी त्यांना भेटायला गेलेलो. त्याचा आणि आजारपणाचा आणि निवडणुकीचा काही संबंधच नाही आहे, काहीच संबंध नाही आहे. आणि म्हणून त्यांनी बोलावं ना की राजघराण्याशी माझा काही संबंध नाही, राजघराण्याचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. एकदा केसरकर साहेबांनी बोलले तर आपल्यालाही कळेल.
केसरकर साहेबांचं मन किती मोठं आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि राजघराण्याबद्दल तर त्या भावनिक आहेत, हळवे आहेत एकदम. म्हणून त्या विचारांनी, त्या अधिकारवाण्यानी ते निश्चित पद्धतीने राजघराण्यातल्या व्यक्तीला आशीर्वाद देतील या व्यक्तीवर मी आजही ठाम आहे. सर, निलेश राणे युती न झाल्यामुळे मित्रपक्षावर आरोप करत आहेत. मी तुम्हाला परत बोलतो, निवडणुकीचं मतदानाची तारीख यायला लागली, तुम्ही काय तुमचा मूड बदलायला तयार नाही आहे. आता युतीची आघाडीची चर्चा करण्याची एक वेळ होती, ती वेळ निघून गेलेली. आम्ही सगळे प्रचाराला लागलेलो आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा 30 तारीख आता जवळ यायला लागलेली आहे. आपल्यालाही विनंती करतो, चला आपण विकासाबद्दल चर्चा करू. मी ज्या शहरात, गावात, वॉर्डामध्ये राहतो तिकडचा नगरसेवक कसा असेल, तिकडचा नगराध्यक्ष कसा असेल, पत्रकार होण्याच्या अगोदर आपण सिंधुदुर्गाचे नागरिक पण आहोत, या बाबतीमध्ये विचार करा आणि निवडणुकीकडे त्या दृष्टिकोनातून पहा. सर, कल के मालवन के बारे में संक्षिप्त समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.